2009 कांग्रेस की सरकार बनी, 2014 और 2019 में भारतीय जनता पार्टी की सरकार नरेंद्र बहुजन मुक्ती पार्टीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात मागणी केलेली आहे की नीट परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। परीक्षा खासगीकरणाखाली नसून ती सरकारी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असावी। परीक्षा पुन्हा विनामूल्य आणि निष्पक्षपणे घेण्यात यावी आणि यावेळी कोणत्याही उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये। जे विद्यार्थी फुटलेल्या पेपर्सच्या मदतीने परीक्षेत बसले आणि बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात पूर्ण गुण मिळवले त्यांना काही काळासाठी किंवा पूर्णपणे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात यावी। कायदेशीर मार्गाने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची भरपाई ज्या खाजगी संस्थांच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती त्यांच्याकडून भरपाई द्यावी। या प्रकारच्या फसवणुकीत सामील असलेल्या प्रत्येक खाजगी संस्थेवर पूर्णपणे बंदी घालावी। नीट परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी। त्यांना निलंबित करून अटक करावी। संपूर्ण देशात प्रथमच विक्रम मोडणारे 67 विद्यार्थी हे एक प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे पेपर फुटण्याच्या शक्यतेला बळ मिळते। शिवाय सर्व 67 उमेदवारांनी 100% गुण मिळवून NTA आणखी अडचणीत आणले आहे। असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना 718 किंवा 719 गुण दिले गेले आहेत, जे हेराफेरी दर्शवतात कारण नीट परीक्षेत तुम्हाला योग्य उत्तरासाठी +4 गुण मिळतील किंवा चुकीच्या उत्तरासाठी -1 गुण मिळतील। यामध्ये सामान्य स्थितीत उमेदवार गुण मिळत नाहीत 720 किंवा 716 किंवा 715 मिळणे शक्य आहे, पण 719 आणि 718 मिळवणे शक्य नाही आणि हे 2 विद्यार्थी देखील एकाच केंद्रातील 6 विद्यार्थी आहेत। नीट सारख्या ज्या वेगवेगळ्या ज्या मोठ्या एक्झाम आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, ह्या सर्व एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबडी आढळून आलेली आहे आणि हे येत असताना पुन्हा या प्रक्रियेच्या माध्यमातून परीक्षा घेणं म्हणजे येणाऱ्या जे विद्यार्थी आहे भविष्यातले त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धांदलीच्या माध्यमातून धोकाधडी होऊ शकते। म्हणून आमचा मुद्दा आहे की या सर्व प्रकारच्या ज्या एक्झाम आहेत, ज्या NGOच्या माध्यमातून आणि प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून भारत सरकार घेतोय, तर या समस्त ज्या एक्झामिनेशन कंपन्या आहे ह्या तुरंत तत्काळ पद्धतीने त्यांना बरखास्त करण्यात यावं आणि पूर्वरूत पद्धतीने ज्या प्रकारे सरकारी सेक्टरच्या माध्यमातून सरकारी नियोजनाच्या माध्यमातून ज्या प्रकारे परीक्षा होत होत्या त्या पूर्वरत परीक्षा पुन्हा सुरू करण्यात यावा। धन्यवाद विक्की बेलखोड जी, धन्यवाद। युवा प्रकोष्ठ कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मी राजेंद्र पिसे तसा पूर्व विदर्भ प्रभारी आहे युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचा। तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी आहे की नीटचा हा जो घोटाळा झाला आहे हा राष्ट्रव्यापी घोटाळा आहे, स्कॅम आहे आणि याच्यामध्ये मोठ्या लेवलवर शासन आणि प्रशासनाचे अधिकारी याच्यामध्ये लिप्त आहेत। त्यांना सजा व्हायला पाहिजे, त्यांना नक्की शिक्षा व्हायला पाहिजे, कठोर शिक्षा व्हायला पाहिजे न अशा प्रकारचं पुन्हा कोणी हिम्मत करता कामा नये। आणि हे नीटची जी एक्झाम जे 24 लाख विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, त्यांच्या परिवाराशी संबंधित आहेत, ही री एक्झाम व्हायला पाहिजे आणि याचा कंट्रोल जो आहे जो आता प्रायव्हेट सेक्टरच्या हातात आहे तो प्रायव्हेट सेक्टरच्या हातून काढून गव्हर्नमेंटने या नीटची एक्झाम आपल्या हातात घ्यायला पाहिजे। नीटमध्ये गडबडी झालेली आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? ही जी नीटची परीक्षेची जी धांदली झालेली आहे ती आजच झालेली नाही। बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांवर किंवा बहुजन समाजाच्या व्यक्तींवर हा अन्याय होतच आहे, पण आज ही धांदली पुढे आलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हा गरीब बहुजन समाज जो आहे ST ST OBC जो आपल्या कष्टाने म्हणजे मी कुणातरी विद्यार्थ्याची आई आहे आणि म्हणून मला याची जाणीव पोटतिडकीने आहे की आम्ही मोठ्या महत् प्रयासाने आपल्या लेकरांना वरच्या शिक्षणासाठी करत असतो, पाठवत असतो, मेहनत करतो, त्यांना पैसा पुरवतो आणि त्यांना त्या काबिल बनवण्याचा प्रयत्न करतो। पण जर हे काही उच्चवर्णीय किंवा काही जे प्रशासकीय गडबडी करतात ज्याच्यामुळे फक्त उच्चवर्णीय लोकांच्याच गडबडी होत्या। आज बघा नीट परीक्षा तुमचं म्हणणं असं आहे की बा नीटमध्ये आज जो घोळ झालेला आहे म्हणजे याच्यापूर्वी असं होत आलेलं आहे,
उघडकीस नाही आलं. आज मात्र ते आमच्या समोर उघडकीस आलेलं आहे आणि म्हणून आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन करत आहोत की आज आमच्या बहुजन समाजाचा विद्यार्थी अशा धांदलीमुळे तो एक योग्य डॉक्टर बनू शकत नाही आणि म्हणून आम्ही हे उग्र आंदोलन करत आहोत. याच्यानंतर हे असं होऊ नये याच्यासाठी आम्ही हा आंदोलन करत आहोत. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आपला परिचय नाही दिला तुम्ही. हो, माझं नाव हेमलता पाटील आहे. मी बहुजन मुक्ती पार्टीची महाराष्ट्र प्रदेश महासचिव आहे. मॅडम, तुम्ही युवा महिला कार्यकर्ते आहात आणि या आंदोलनामध्ये तुम्ही उडी घेतलेली आहे, तर तुम्ही काय सांगाल? सर, माझं नाव पहिले तर मी माझा परिचय देते. माझं नाव पुष्पांजली, मी शहर अध्यक्ष आहे. आणि हे जे दिसत आहे, मी पण एक युवा आहे आणि जर जे एक्झामच्या बाहेर आलेलो आहोत तर आम्हाला माहिती आहे की आम्ही किती अभ्यास करतोय, म्हणजे कसा एक्झामला आम्हाला समोर जातेवेळी किती परिश्रम घ्यावे लागतात. आणि जर समजा म्हणजे त्या एक्झाममध्ये आम्हाला जे पाहिजे आम्ही जेवढा परिश्रम केलेला आहे जर ते मिळत नसेल तर आमच्या भविष्यासोबत जर अशा प्रकारची घटना घडेल तर मग आम्ही युवा लोकांनी काय करायचं? तर हेच माझे भाऊ बहीण आहेत जे आत्ता त्यांच्यासोबत, आणि ते 1-2 नाही आहेत सर, ते 24 लाख विद्यार्थ्यांसोबतची ही घटना आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे सगळे सोर्स आहेत, सगळे पॉवर आहेत, ते लोक म्हणजे पुढे जातील. आणि ज्यांच्याकडे तुम्हाला माहिती असेल की 85 म्हणजे करोड लोक जर त्या गरिबी रेषेच्या खाली असतील तर सामान्य माणसांनी हा घोटाळा नाही केला ना. मला सांगा की आजचे राजकारण बघता तुम्हाला यामध्ये यश मिळेल असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल, कारण बहुजन मुक्ती पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे जे समाजाच्या अधिकारासाठी रोज लढते. आणि एक ना एक दिवस आमचे भाऊबंद आम्हाला समजतील. जो काँग्रेस आणि BJPच्या जाळ्यामध्ये अडकलेला जो आमचा समाज आहे, ते जे खोटं नाटक करून लोकांना फसवत आहे, एक दिवस त्यांच्या लक्षात येईल आणि आम्ही ही लढाई सर्व ठिकाणावर जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण संविधान चौकामध्ये तुम्ही इथं आलेला आहात आणि तुमचं धरणं आंदोलन सुरू आहे, या विषय काय? विषय म्हणजे की आता या वर्तमान परिस्थितीमध्ये नीटचे जे मुलांनी 20 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिलं होतं त्यामध्ये त्यांची पेपर फुटी झाली आणि त्यांच्या परीक्षेला जे नियुक्त्या होणार होत्या डॉक्टरकीच्या त्या रद्द करण्यात यावा ही मागणी धरून या बहुजन मुक्ती मोर्चामधल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून मी पाठिंबा देत आहे. आपला परिचय काय? माझा परिचय आहे, मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सहसेक्रेटरी आहे आणि या सहसेक्रेटरीच्या नात्यानं मी या पक्षाला मी समर्थन देत आहे, बहुजन मुक्ती मोर्चाला. यापूर्वीही आम्ही नीटची जे पेपर फुटले आहे त्याच्यामध्ये आम्ही व्हेरायटी चौकामध्ये ऑल इंडिया यूथ फेडरेशनकडून, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनकडून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. केंद्रामध्ये सुद्धा हे आंदोलन केलं आहे ना. आमचा या पेपर फुटीला विरोध आहे. हे पेपर फुटीचं जे प्रकरण चालू आहे हे प्रकरण हे ट्युशन क्लास लावलेल्या असल्यामुळे ह्या पेपर फुटीचा प्रकार वाढलेला आहे. ही भांडवलशाही व्यवस्था आहे. या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये खाजगी करण्यामध्ये ह्या एजन्स्या जे आहेत ह्या एजन्स्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून समजा किंवा त्यांना ट्युशन घेऊन त्यांना प्रायव्हेट शिकवणी वर्गामुळे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, जे गरीब वर्गातले विद्यार्थी आहे, SC ST OBC मायनॉरिटीचे विद्यार्थी आहे, हे मागे पडतात आणि हे पेपरच खरेदी करतात ना उच्चवर्णीय लोक, पैसेवाले लोक, भांडवलदार लोक. धन्यवाद सर. मुक्ती पार्टीचा बहुजन मुक्ती पार्टीचा